नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आपण आज मतदान का करायचं, कशासाठी करायचं आणि मतदान करण्यासाठी उमेदवाराकडून पैसे का मागायचे याविषयी सविस्तर बोलणार आहोत. तुम्हाला ते कसं वाटते यावर तुम्ही तुमचे प्रतिक्रिया व्यक्त करा. मतदानाद्वारे आपल्याला हवा तो उमेदवार विजयी करून त्याला आपली सेवा करण्याची संधी देत असते. पण संविधानाने लोकशाहीत आपल्याला जो मतदानाचा हक्क दिला आहे तो कशासाठी दिला आहे याच आजकालचा मतदार काही अभ्यास करतोय की नाही हा पडलेला सगळ्यांनाच प्रश्न आहे. कारण कुठलीही निवडणूक असो, अमुक येऊन भेटायला पाहिजे, तमुक आलं तरच मतदानाला जाऊ असं म्हणणाऱ्या मतदारांची संख्या दिवसांगणिक वाढतच आहे. आणि त्यामुळं लोकशाहीच्या पवित्र ह्याच्यातील हा निवडणुकीचा कार्यक्रम आता महागात पडत चालला आहे. निवडणूक महागड्या होऊ लागल्यामुळे जे कामाची माणसं आहेत, सर्वसामान्यांसाठी झगडणारी आहेत, त्यांना या निवडणुका लढवणं पण शक्य होण्यास झालं आहे. आता परवा जी निवडणूक नगर परिषदेची पार पडली तिथं धाराशिवच्या काही प्रभागात अमुक एवढी रक्कम असल्याशिवाय मतदानाला आम्ही येणार नाही असं अगदी चांगल्या घरातील सुशिक्षित मतदार पण म्हणताना दिसत होते. मग ज्यांचं दररोजच्या याच्यावर रोजी रोजगारावर पोट पाणी आहे त्यांच्याकडून त्यांनी काय अपेक्षा करावी आणि काय करावं याचंही होत आहे. एकंदरीत पाहिलं तर एकेका उमेदवाराचं एकेका प्रभागात 20-20 लाखापर्यंत खर्च फक्त मतदाना दिवशी झाल्याचं त्यांच्या उमेदवारांच्या सहकार्याने चर्चा करताना सांगितलेलं आहे. यावरून आता मग तुम्ही तुमच्या मताचं मोल जाणा, तुम्ही मताला किती मूल्य येते याचा विचार करू नका. तुम्ही किती आपल्या मताचं मूल्य येते हा विचार करत बसाल तर जो तुमची किंमत ठरवून तुम्हाला पैसे देऊन मतदान करून घेतो तो निवडून आल्यानंतर तुमच्या विकासाच्या कामात लक्ष घालणार नाही तर त्याचे गुंतवणूक केलेली रक्कम परत काढण्यासाठी तो वेगळा काहीतरी मार्ग अवलंबेल आणि विकासाच्या नावानं बोंबच उतराय. तेव्हा इथून पुढे तरी मतदारांनी आपला हक्क काय आहे, आपणाला काय हवं आहे याचं भान ठेवून मतदान करत राहावं आणि आपल्याला योग्य तो प्रतिनिधी निवडावा एवढीच अपेक्षा आहे. डिसेंबरला नगर परिषदेच्या झालेल्या मतदानाची मतमोजणी झाली आणि धाराशिव नगर परिषदेत जवळपास 22 नगरसेवकांच्या जागा आणि नगराध्यक्षपदी भाजपनं आपल्या ताब्यात मिळवलं. मग आता निवडणुकीच्या ह्याच्यात आरोपात प्रत्यारोप होते तर हे भाजपचेच लोक शहराच्या विकासाला खीळ घालतात, विकास कामांना स्थगिती आणतात असं विरोधक प्रचारात मुद्दा मांडत होते. त्याला भाजपवाले पण उत्तर देत होते. त्याला कारण का पण तसंच होतं. शहराच्या
याच्यासाठी जे 140 कोटी रुपयेचा निधी आला होता आणि त्या निधीतून विविध कामं होणार होती. त्या ह्याच्यातील 140 कोटी पैकी 117 कोटी रुपयाच्या कामांना स्थगिती राज्य शासनाने दिली होती. स्थगिती भाजपच्याच आमदारानं मुख्यमंत्र्याकडे तक्रार केल्यानंतर दिली गेली चर्चा शहरात होती आणि मग पालकमंत्र्यांनी ह्याला स्थगिती दिली असंही सांगितलं जातं. म्हणजे एनकेन प्रकारे राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीतीलच पक्षांची एकमेकावर कुरघोडी करण्याच्या राजकारणातून स्थगिती मिळवली. 21ला निकाल जाहीर झाला आणि 22 डिसेंबर रोजी राज्य शासनानं धाराशिव शहरातील 117 कोटी रुपयाच्या कामावर दिलेली स्थगिती उठवल्याचं जाहीर केलं आणि मग काहींनी तर लगेच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आम्ही आता लागलीच उद्यापासून कामाला प्रारंभ पण करत आहोत असंही सांगायला सुरुवात केली. तिकडं महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी स्थगिती देणारं पण हेच सरकार, स्थगिती उठवणारं पण हेच सरकार हे मतदारांच्या लक्षात आलंच असेल, परंतु मतदारांनी आता वेळ निघून गेले, पुढे हे लक्षात ठेवावं असं त्यांनी आवाहन केलं आहे आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. स्थगिती कोणी आणली आणि स्थगिती कोणी उठवली हा भाजपनंच आता विचार करण्याचा प्रश्न आहे असंही त्यांनी आपल्या ह्याच्यात म्हटलं आहे. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या जवळपास 101 शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचं वाटप केलं आहे. त्यांनी ही दुधाळ जनावर आपल्या स्वखर्चानं खरेदी केली असून ते धाराशिव जिल्ह्यातील ज्यांचं अपार असं नुकसान पुरामुळे आणि अतिवृष्टीचं झालंय त्यांना गेल्या आठवड्यात ही दुधाळ जनावर वाटप केली. दृकश्राव्य प्रणालीद्वारे हा कार्यक्रम पार पडला. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक हे मुंबईतून उपस्थित होते आणि जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रताप सरनाईक यांनी जो हा उदारपणा दाखवला आहे त्याचं जिल्ह्यात कौतुक होत आहे. आपण आता आज इथंच थांबू. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.